नमस्कार. तर आज आपण बनवणार आहोत तव्यावरचे कुरकुरीत आळूचे पानं. तर त्यासाठी मी इथं 7 ते 8 आळूचे पानं घेतलेले आहेत. असे ताजे आणि फ्रेश घरचे पानं आहेत. असे गावरान पानं आहेत. त्याला चिमकुरासुद्धा म्हणतात. तर हे जाड जाड पानं आहेत. त्याच्या आपल्याला शिरा कापून घ्यायच्या आहेत, म्हणजे घशात आपल्या खवखव करणार नाहीत. अशा प्रकारे आपल्याला हे जाडसर शिरा काढून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे जाडसर शिरा काढून घेतलेले आहेत. आता आपल्याला याचे मधोमध कापून असे जाड जाड आळूच्या पानाचे पीस करून घ्यायचे आहेत. तुम्ही हवे त्या शेपमध्ये सुद्धा करून घेऊ शकता. अशा प्रकारे बाकीसुद्धा आपल्याला अशा प्रकारे जाडसर शिरा काढून याचे जाडसर पीस करून घ्यायचे आहेत आपल्याला. अशा प्रकारे मी पानं कापून घेतलेले आळूचे आणि याच्या सगळ्या शिरा काढून घेतलेले आहेत. तर एका बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे मी. इथं मी थोडीशी चिंच घेतलेली आहे. तर चिंच आपल्याला पाण्यामध्ये घालायची आहे. आता यामध्ये आपल्याला हे कापून घेतलेले पानं घालायचे आहेत. चिंचेच्या पाण्यात टाकल्यामुळे पानं आपले घशात खवखव करणार नाहीत. किंवा तुम्ही चिंचेचा कोळसुद्धा तुम्ही थोडासा पिठात घालू शकता, तरीसुद्धा ते खवखव करत नाहीत. हे गावरान पानं आहेत, खवखव करत नाहीत. तरीसुद्धा आपण हे चिंचेच्या पाण्यात धुवून घेणार आहोत. आता हे 2 ते 3 मिनिट आपल्याला ह्या पाण्यात ठेवायचे आहेत चिंचेच्या. तोपर्यंत आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे. ते एक बाउल घेतला आहे. त्यामध्ये आपल्याला 1 वाटी बेसन पीठ घालायचं आहे. त्यानंतर मी 3 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तांदळाच्या पिठामुळे आपले पानं कुरकुरीत होतात. आता यामध्ये घालायची आपल्याला हळद, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, अर्धा चमचा ओवा घालायचा आपल्याला यामध्ये, अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची फोड आणि चवीपुरतं मीठ घालायचं आपल्याला यामध्ये. आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पीठ. आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे पीठ. जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही. आपल्या पानाला लागेल इतपत आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित. थोडं थोडं पाणी घालून याला भिजवून घ्यायचं आहे, म्हणजे यामधल्या गुठळ्या सगळ्या फुटतील. अशा प्रकारचं आपल्याला पीठ पाहिजे, तुम्ही बघू शकता. जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही. आपल्या पानाला कोटिंग बसेल असं आपल्याला पीठ बनवायचं आहे, बघू शकता. तर आता लगेचच आपण पानं बनवायला घेऊया. 3 ते 4 मिनिट आपण हे चिंचेच्या पाण्यात पानं ठेवलेले होते. तर आता आपण हे काढून घ्यायचे आहेत पानं. एका डिशमध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहेत. यावरचं सगळं आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे. अशा प्रकारे इथं मी एक पॅन ठेवलेला आहे. आता याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. तेल थोडंसं जास्तच लावायचं आहे, म्हणजे पानं आपले तव्याला चिटकणार नाहीत. अशा प्रकारे आता आपण जे पीठ भिजवून घेतलेलं होतं त्यामध्ये आपल्याला हे पानं व्यवस्थित भिजवून आता तव्यावर घालायचे आहेत. अशा प्रकारे तर दुसरंसुद्धा घालायचं आपल्याला यावर. अशा प्रकारे तर व्यवस्थित आपल्याला हे खरपूस होईपर्यंत आपल्याला हे तव्यावर भाजून घ्यायचे आहेत पानं. ते 1.5 मिनिट झालेलं आहे. तर आता आपण हे पलटी करून घेऊया. अशा प्रकारे पलटी करून घ्यायचे आहेत आपल्याला. अशा प्रकारे आपल्याला सगळे पानं पलटी करून घ्यायचे आहेत. प्रकारे सगळी पानं आपण पलटी करून घेतलेली आहेत. आता हे खरपूस होईपर्यंत आपल्याला दोन्ही साईडकडून भाजून घ्यायचे आहेत व्यवस्थित आपल्याला.
असे मस्त कुरकुरीत आपले आळूचे पानं तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकता असे मस्त दोन्ही साईडकडून असे मस्त भाजलेले आहेत आपले पानं. खायला खूप छान लागतात हे पानं. तर आता आपण हे काढून घेऊया एका डिशमध्ये. असे मस्त झालेले आहेत आपले आळूचे पानं, असे कुरकुरीत झालेले आहेत. तर बाकीसुद्धा आपल्याला अशा प्रकारेच बनवून घ्यायचे आहेत. बाकीचे राहिलेले सुद्धा आपण अशा प्रकारे भाजून घेणार आहोत आळूचे पानं. मस्त झालेले आहे. दुसरीसुद्धा बॅच आपली अशी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे आळूचे पानं हे सुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत.